बाळा, आज आम्ही तुझ्याशी एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने तुझे मन अनेकदा व्याकुळ होत असते. तुला वाटते की ज्यांनी तुला दुःख दिले, ज्यांनी तुला रडवले, ज्यांनी तुझ्या प्रेमाची, विश्वासाची किंमत केली नाही, ते लोक आज खूप आनंदात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. त्यांच्या जीवनात ते खूप निवांत, सुखी आहेत. त्यांच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित चाललेले आहे आणि तू मात्र वेदनेत आहेस. पण लेकरा, आम्ही तुला सांगतो, हा तुझा सर्वात मोठा गैरसमज आहे. तू जे पाहत आहेस ते फक्त बाहेरचे चित्र आहे. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे खरे सुख असतेच असे नाही. प्रत्येक चमकणाऱ्या आयुष्याच्या आत शांतता असतेच असे नाही. तुला दुःख देऊन जे लोक पुढे निघून गेले त्यांना काहीच फरक पडत नाही असे तुला वाटत आहे. पण आम्ही तुला सांगतो, या सृष्टीत कोणतेही कर्म निष्फळ जात नाही. ज्या क्षणी त्यांनी निष्पाप मनाला वेदना दिली, त्या क्षणी त्यांच्या कर्माचे चक्र सुरू झाले. बाळा, तू फक्त वेळेचा एक भाग पाहत आहेस, पण आम्ही संपूर्ण काळ पाहत आहोत. आम्हाला माहिती आहे की कोणाच्या आयुष्यात कधी काय घडणार आहे. आज ते लोक हसत असतील, पण त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात एक अस्वस्थता आहे, एक रिकामेपणा आहे. कारण दुसऱ्याला दुःख देऊन मिळालेला आनंद हा कायमस्वरूपी कधीच नसतो. त्यामुळे त्यांचे ते हसू खोटे आहे, हे तू लक्षात घे. त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस. मनात कोणतेही नकारात्मक विचार तू आणू नकोस. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा ही मिळणारच आहे, यावर विश्वास ठेव. बाळा, ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझ्या भावनांशी खेळ केला, ज्यांनी तुझ्या विश्वासाचा विश्वासघात केला, त्यांना वाटत असेल की त्यांनी सर्व जिंकले. पण खरा विजय हा कोणाला हरवण्यात नसतो, तर स्वतःच्या मनाची शांती टिकवण्यामध्ये असतो. आणि ती शांती त्यांच्याकडे नाही. बाळा, तुम्ही कितीतरी वेळा रडला. रडताना आम्हाला प्रश्नही केला, स्वामी, मीच का? स्वामी, माझ्याबरोबरच असे का घडते? स्वामी, चुकीचे करणारे लोक सुखी का दिसतात? बाळा, आम्ही तुझे प्रत्येक अश्रू पाहिलेले आहेत. तुझ्या डोळ्यातून पडलेला एकही अश्रू आमच्यापासून लपलेला नाही. पण आज आम्ही तुला एक गुपित सांगतो. तुझे अश्रू हे तुझ्या पराभवाचे चिन्ह नाहीत, ते तुझ्या शुद्ध मनाचे प्रमाण आहेत. वाईट माणूस रडत नाही कारण त्याला दुसऱ्याच्या वेदनेची जाणीव नसते. चांगले मन मात्र जखमी होते कारण त्यात प्रेम असते, माया असते, विश्वास असतो. म्हणून तुझ्या रडण्याची तू लाज बाळगू नकोस. तुझ्या वेदनेचा तिरस्कार करू नकोस. स्वतःला कमजोर समजू नकोस, कारण त्याच वेदना तुला अधिक मजबूत बनवत आहेत. बाळा, ज्यांनी तुला दुखावले त्यांच्याबद्दल तुझ्या मनात तू द्वेष ठेवू नकोस. हा द्वेष म्हणजे विष आहे आणि ते विष दुसऱ्याला नाही तर ते स्वतःलाच जाळत असते. त्यामुळे रागाने स्वतःचे नुकसान करून घेऊ नकोस. त्या लोकांना तू आमच्यावर सोड आणि तू फक्त तुझ्या स्वतःवर काम कर. यानेच तुझे कल्याण होणार आहे. बाळा, तुला सूड घ्यायचा नाही, तुला फक्त शांत राहायचे आहे. कारण राग हा मनाला, विचारांना कमकुवत बनवतो, त्याची शक्ती संपवतो आणि शांत राहणारा माणूसच आयुष्यात त्याला जे पाहिजे आहे तो ते मिळवतो, त्याची स्वप्ने पूर्ण करतो. बाळा, तुझी स्वप्ने पूर्ण होणे, तुझे यश हेच त्या लोकांची हार आहे. तुझ्या अपमानाचे ते उत्तर आहे. आणि तुला जर तुझ्या अपमानाचे उत्तर द्यायचे असेल तर तुझ्या मनातील हा राग, हा द्वेष तुला काढून टाकावा लागेल.
शांत राहून तुझ्या स्वतःवर तू काम कर. तुझ्या ध्येयावर तू काम कर. मग तुझे बदललेले ते नवीन रूप पाहून, तुझे यश पाहून, तुझा आत्मविश्वास पाहून ते लोक स्वतःहूनच हार मानतील. हे तू लक्षात ठेव. त्यामुळे राग द्वेष तू सोडून दे आणि शांततेचा हात धर. त्यामुळे तुझे कल्याण होईल. बाळा, जे काम रागाने होत नाही ते काम शांतता, संयम, वेळ आणि कर्म स्वतःच करते. यावर विश्वास ठेव. बाळा, आज तुझ्या मनात विचार येतो की त्यांचे आयुष्य खूप छान चाललेले आहे, पण तुला त्यांच्या बंद दरवाजामागचे अश्रू दिसत नाहीत. तुला त्यांच्या मनातील भीती दिसत नाही. तुला त्यांची झोप उडालेली रात्र दिसत नाही. ज्यांनी दुसऱ्याला वेदना दिलेली असते त्यांच्या अंतरात्म्याला कधीतरी त्यांना उत्तर द्यावेच लागते. हे सृष्टीचे अटळ सत्य आहे. आणि म्हणूनच आम्ही तुला सांगत आहोत की तू फक्त संयम ठेवून शांततेने तुझ्या मार्गावर तू चालत राहा. तुझे मन तू स्वच्छ ठेव. तुझ्या प्रार्थना सुरू ठेव. तुझा विश्वास तू जप. कारण तुझ्यासाठी आम्ही एक नवीन अध्याय लिहित आहोत. बाळा, तुला आज जे हरवलेले वाटते ते उद्या तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आशीर्वादाचे कारण ठरेल. कधीकधी काही लोक आपल्याला सोडून जातात कारण त्यांच्यापेक्षा चांगल्या गोष्टी आपल्या वाट्याला येणार असतात. त्यामुळे जे काही तुझ्यासोबत झाले त्यामागे आमची एक खूप मोठी योजना आहे. आणि तुझ्या मनातील जी शंका आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. ते लोक काय करत आहेत, कसे जगत आहेत याकडे लक्ष देऊन तू तुझा वर्तमान खराब करून दुःखी करून घेत आहेस. आणि त्या लोकांनाही हेच हवे आहे की तू नेहमी मागेच राहावे, तू नेहमी दुःखीच राहावे. ते लोक तुझ्यापासून लांब असूनही तू दुःखी राहून त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करत आहेस, हे लक्षात ठेव. बाळा, तुझा आनंदच त्यांच्या दुःखाचे कारण आहे. त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस, असे रडू नकोस, उदास राहू नकोस. नेहमी आनंदी राहा. आत्मविश्वासाने धीटाने जग. तुझा हा आनंद, तुझा हा आत्मविश्वासच त्यांची हार बनणार आहे. यावर विश्वास ठेव. आणि तू काळजी करू नकोस. ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे. तुझ्यासोबत सर्व काही अगदी योग्यच होणार. यावर विश्वास ठेव. तू फक्त आमच्या नामजपामध्ये वाढ कर. आमचे नामजपच तुला शांतता देईल, स्थिरता देईल, तुझ्या विश्वासामध्ये वाढ करेल. काळजी करू नकोस. तू फक्त तुझ्या स्वतःकडे लक्ष दे. सर्व काही तुझे उत्तमच होणार. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, कधीकधी आयुष्यात विश्वासघात होतो कारण आपल्याला खऱ्या माणसांची ओळख व्हावी यासाठी. कधीकधी अपमान सहन करावा लागतो कारण आपली ताकद आपल्याला समजावी यासाठी. म्हणून आज जे काही घडले त्याबद्दल तू दुःखी होऊ नकोस. ते सर्व तुझ्या आयुष्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. बाळा, आम्ही तुला वचन देतो, तुझ्या आयुष्यात असा दिवस येईल जेव्हा तुला मागे वळून पाहताना या वेदनांबद्दल कृतज्ञता वाटेल. कारण याच वेदनांनी तुला घडवलेले असेल, याच संघर्षांनी तुला उभे केलेले असेल आणि याच अश्रूंनी तुला अधिक मजबूत बनवलेले असेल. त्या दिवशी तुला समजेल की ज्यांनी तुला दुःख दिले ते खरेच आनंदी नव्हते. आनंदी तर तुम्ही होता. कारण तुझ्याकडे स्वच्छ मन होते, तुझ्याकडे श्रद्धा होती, विश्वास होता, तुझ्याकडे आमचा हात होता. म्हणून बाळा, आता तू एकच काम कर.
तुझे अश्रू तू आमच्या चरणांवर ठेव. तुझे दुःख तू आम्हाला दे. तुझे प्रश्न आम्हाला दे आणि तू फक्त विश्वास ठेव. जे तुला हरवलेले वाटते ते आम्ही तुला योग्य वेळी परत देणार आहोत. त्याहून सुंदर स्वरूपात, त्याहून मोठ्या आनंदासह, त्याहून मोठ्या समाधानासह. विश्वास ठेव. बाळा, ज्याने तुला दुःख दिले ते आनंदी आहेत असे तुला वाटत असेल तर हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. खरा आनंद त्या व्यक्तीला मिळतो ज्याचे मन स्वच्छ असते, ज्याच्या हृदयात प्रेम असते आणि ज्याच्यासोबत आम्ही असतो. आणि आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. त्यामुळे तू कोणतीही काळजी करू नकोस. बाळा, आम्ही जाणतो तुझ्या मनात अजूनही काही प्रश्न आहेत, काही जखमा आहेत ज्या पूर्णपणे भरलेल्या नाहीत. तुम्ही कधीकधी एकटेच बसता आणि विचार करता, स्वामी, मी कोणाचेही वाईट केलेले नव्हते, मग माझ्याच वाट्याला इतके दुःख का आले? बाळा, हा प्रश्न अनेक चांगल्या मनांच्या लोकांना पडतो. पण लक्षात ठेव, चांगल्या माणसांच्या आयुष्यात आलेला संघर्ष हा त्यांच्यासाठी शिक्षा नसते, तर त्यांच्या भविष्यातील मोठ्या आशीर्वादाची ती तयारी असते. आजचे तुझे दुःख तुला उद्या एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तुझे सर्व उत्तमच होणार आहे यावर विश्वास ठेव. ज्यांनी तुला कमी लेखले त्यांना वाटत असेल की तुम्ही संपला. त्यांनी तुझ्या अश्रूंना तुझी कमजोरी समजली. पण आम्ही जाणतो या एवढ्या मोठ्या कठीण परिस्थितीतही तू तुटलेली नाहीस, तर तू घडत आहेस. सोने जेव्हा आगीत जाते तेव्हाच ते अधिक शुद्ध होते. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील या परीक्षा तुला अधिक सामर्थ्यवान बनवत आहेत. तुला वाटले की त्यांनी तुला विसरले आहे. त्यांनी पुढे जाऊन आनंदी आयुष्य सुरू केलेले आहे. पण जे लोक दुसऱ्याच्या भावनांशी खेळतात त्यांना त्यांच्या कर्मांपासून पळता येत नाही. कर्माचा नियम शांत असतो, पण तो अचूक असतो. तो कोणावर रागवत नाही, कोणाचा पक्ष घेत नाही. तो फक्त योग्य वेळी योग्य फळ देतो. म्हणूनच आम्ही तुला वारंवार सांगतो की त्यांच्याकडे पाहू नकोस, त्यांच्या आयुष्याचा हिशोब करू नकोस. तुझे लक्ष फक्त तुझ्या आयुष्यावर ठेव. कारण ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्याचा विचार सोडून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देता त्या क्षणी तुमच्या परिवर्तनाची सुरुवात होत असते. बाळांनो, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी येत असतात, कायमचे सोबत राहण्यासाठी ते नसतात. ज्यांनी तुला रडवले त्यांनी तुला एक गोष्ट शिकवली की किती विश्वास ठेवायचा. जे तुला सोडून गेले त्यांनी तुला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. ज्यांनी तुझा अपमान केला त्यांनी तुला तुझी खरी किंमत ओळखायला भाग पाडले. म्हणून प्रत्येक वेदनेमागे एक शिकवण असते. जे होते त्या मागेही तुमचेच भले असते आणि प्रत्येक शिकवणीमागे आमचीच योजना असते, हे लक्षात ठेवा. तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. तुला शांतता आणि बळ मिळेल. बाळा, आज तू ज्या अंधारातून जात आहेस त्याच अंधारातून तुझा नवीन प्रकाश जन्म घेत आहे. तुला अजून ते दिसत नाही, पण आम्ही तुझ्यासाठी अनेक गोष्टी तयार करत आहोत. तुझे नशीब बदलण्यासाठी आम्ही योग्य लोक तुझ्या मार्गावर आणत आहोत. तुझे बंद झालेले मार्ग पुन्हा उघडण्यासाठी आम्ही परिस्थिती घडवत आहोत. आणि म्हणूनच आम्ही तुला सांगतो, घाई करू नकोस, निराश होऊ नकोस, हार मानू नकोस. कारण जेव्हा सर्व काही संपल्यासारखे वाटते तेव्हाच आमची खरी कृपा सुरू होत असते. बाळा, एक दिवस असा येईल की जे लोक तुझ्याकडे दुर्लक्ष करत होते
तेच तुझ्या यशाकडे पाहतील. जे लोक तुझ्या दुःखांवर हसत होते तेच तुझ्या आनंदाकडे पाहून आश्चर्यचकित होतील. आणि त्या दिवशी तुला कोणालाही काहीही सिद्ध करायची गरज भासणार नाही, कारण तुझे जीवनच त्यांना उत्तर देईल. म्हणून आज तू एकच कर. तुझ्या मनातील राग सोडून दे. तुझे दुःख तू आम्हाला दे आणि विश्वास ठेव, तुझ्यासाठी जे योग्य आहे ते तुला नक्कीच मिळणार. तुझा काळ बदलत आहे. तुझ्या आयुष्यातील अंधार हळूहळू दूर होत आहे. नवीन आशा, नवीन संधी, नवीन आनंद तुझ्याकडे येत आहे. फक्त तू श्रद्धा ठेव, विश्वास ठेव आणि संयम ठेव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुला दुःख देऊन कोणीही खऱ्या अर्थाने आनंदी राहू शकत नाही. पण तुझा विश्वास, तुझी श्रद्धा आणि तुझे स्वच्छ मन तुला असा आनंद देईल जो कोणालाही हिरावून घेता येणार नाही. त्यामुळे काळजी करू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत, आजही, उद्याही आणि कायमच. तू फक्त तुझ्या स्वतःकडे, तुझ्या प्रगतीकडे लक्ष दे. तुझे भले निश्चितच होणार. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.